नमस्कार. शब्द गुणिले इंच या उपक्रमामध्ये मी सौरभ गोगटे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. पहिल्या एपिसोडमध्ये या उपक्रमाची सुरुवात आम्ही तथास्तु या कथेने केली. आज आपला दुसरा एपिसोड आहे. या एपिसोडमध्ये मी तुम्हाला फ्लॅट नंबर 401 आणि 402 मध्ये घेऊन जाणार आहे. ही कथा देखील अक्षय श्रीनिवास जोशी यांनीच लिहिली आहे. चला तर मग बघूयात 401 आणि 402 मध्ये काय घडतंय ते. चला. 401, 402. वृषाली, वृषाली, कुठे गेली सकाळी सकाळी? महेश त्याच्या बायकोला हाका मारून मारून अक्षरशः कंटाळला होता. कारण पण तसंच होतं. सकाळचे 9 वाजले होते, त्याचे पोहे खाऊन झाले होते आणि त्याला कामाला जाण्याआधीची तिच्या हातची स्पेशल कॉफी हवी होती. शेवटी कंटाळून महेश निघाला आणि त्याच्या समोरून वृषाली घरात आली. काय कुठे गेली होतीस सकाळी सकाळी? हा, वृषाली म्हणाली, अहो तुम्हाला समजलं का? आपल्या शेजारी नवीन बिराड राहायला येणार आहे म्हणे. वृषाली सकाळी उठून आपल्या शेजारी कोण राहायला येणार आहे याची माहिती काढायला गेली होती सकाळी. महेश म्हणाला, अगं ठीक आहे ना, येणारच. आता नवीन सोसायटी आहे, आपण जसं 401 मध्ये आलो तसं 402 मध्ये कोणतरी येणारच, एवढं काय त्याच्यामध्ये? वृषाली म्हणाली, अहो तुम्हाला माहितीये का कोण आहेत ते? नाही, आता कसं आहे ना, तूच एवढी माहिती काढतीयस म्हणल्यावरती मी कशाला त्याच्यामध्ये पडू, नाही का? मला काय वाटतं वृषाली, तुला एवढ्या नवीन नवीन गोष्टींचा शोध घेण्यामध्ये एवढा इंटरेस्ट असतो. मी काय म्हणतो, माझ्या सॉक्सच्या पेअर मधला एक सॉक सापडत नाहीये, तो शोध ना आधी. उशीर होतोय का मला ऑफिसला जायला? वृषाली म्हणाली, अहो मी तो सॉक वापरला. म्हणजे इंटरनेटवरती मी वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स बघत असते, मला हवा होता म्हणून मी तो वापरला. धन्य आहेस तू. एवढं म्हणून कॉफी न पिता महेश ऑफिसला निघून गेला. वृषालीला इंटरनेटचा छंद जडलेला. कोणतीही नवीन गोष्ट इंटरनेटवर बघायची आणि घरी करायची आणि मुळात त्याचे प्रयोग महेशवर करायचे. बरं, एकुलता एक नवरा, त्याच्यामुळे तोच तिचा गिनीपिग. अहो लॉकडाऊनच्या काळात त्याला या प्रयोगांपायी रव्याचे फेकून मारता येतील असे लाडू, खरपूस करताना कडक झालेली नानकटाई, विदाऊट बटाट्याचे सामोसे आणि डालगुनाच्या नावाखाली खूप फेटून चरे पडलेल्या भांड्यातली कॉफी, असे अनेक विविध प्रयोग ट्राय करायला लागले होते. आता शेजारी नवीन लोक राहायला येणार म्हणजे एक वेगळी स्पर्धा सुरू होणार होती. आज फक्त त्याची नांदी ऐकून महेश बिथरला होता, तसाच कामाला गेला होता. कामावरून घरी आल्यावरती वृषाली म्हणाली, अहो आपल्या शेजारी कोणीतरी समीर डोळे आणि त्याची बायको राहायला येणार आहे म्हणे, आणि तो समीर डोळे इंटेरियर डिझायनर आहे. महेश म्हणाला, अगं काय सांगतेस वृषाली, आपण एक काम करूया, आपल्या घराचं इंटेरियरचं काम आपण त्यालाच करायला देऊयात. वृषाली म्हणाली, कशाला उगाच त्याचे पैसे मोजायचे, काही गरज नाहीये. अहो इंटरनेटवरती सगळं असतं. आपण त्याच्यापेक्षा भारी घर करूया, काळजी करू नका, मी आहे. महेशने पुन्हा एकदा डोक्याला हात लावला. त्याच्या लक्षात आलं कॉम्पिटिशन सुरू झालीये. दुसऱ्या दिवशी समीर डोळे आणि बायको आरती बिल्डिंग मध्ये आले. पै पै जोडून लोन घेऊन घेतलेलं घर. दोघं घरात आले, कलश पूजन केलं. तेवढ्यात दाराची बेल वाजली. आरतीनं दरवाजा उघडला. हाय, मी वृषाली 401 मध्ये राहते, तुमच्या शेजारी. तुम्ही आजच आलात ना? तुमचं घर बघू का हो? आरतीनं वृषालीला आत घेतलं. वृषाली घर बघत घराची मापं काढत सुटली. अरे सेमच फ्लॅट आहे. आता हा इंटेरियर डिझायनर आहे, हे जसं एक एक गोष्ट ठेवत जातील तशीच आपण पण ठेवली की झालंच की इंटेरियर. कशाला पाहिजे इंटेरियर डिझायनर? वृषाली मनोमन सुखावली. शत्रूची ताकद आजमावून वृषाली सज्ज झाली. समीरला घराचा एक कॉर्नर त्याची स्पेस म्हणून बनवायचा होता. तिथे त्याने एक छान रॉकिंग चेअर मागवली. हे जेव्हा वृषालीला कळलं तेव्हा तिने लगेच सेम टू सेम तशीच खुर्ची ऑनलाईन ऑर्डर केली. आता त्यावरती ऑफर म्हणून एक छान टिपॉय पण आला. पण प्रॉब्लेम असा झाला की त्यांच्याकडे आधीचा एक टिपॉय होताच. त्याचं काय करायचं म्हणून हा टिपॉय तात्पुरता किचन मध्ये ठेवला. राऊंड 1 संपली.
राऊंड 2 लगेच सुरू झाली. दुसऱ्या दिवशी समीरच्या घरात सुतारकाम सुरू होतं. चहा हवाय का हे विचारायला म्हणून वृषाली हळूच त्यांच्या घरी गेली आणि तिनं वॉर्डरोबचं डिझाईन बघितलं. झालं लगेच सेम इंटरनेट वरून ऑर्डर पण केलं. 2 दिवसात कपाट आलं. 8x10चं कपाट, जिन्यातून वर येईना, लिफ्ट मध्ये मावेना. मग काय डायरेक्ट गॅलरी मधून दोरीनं बांधून वर ओढायचं ठरवलं. वर ओढताना नेमका सनमायका घासला, तो निघाला. आता सेम टू सेम मिळेना. मग ऍडजस्टमेंट म्हणून एक दार डार्क ग्रीन आणि एक लाईट ग्रीन असं करायचं ठरलं. ठीक आहे ना, शेड सेमच आहे ना, असं म्हणत दुसरी राऊंड संपली. तिसऱ्या राऊंड मध्ये समीरच्या घरी जेव्हा फ्रीज आला तेव्हा तो सिंगल डोअरचा होता. वृषालीने लगेच डबल डोअर मागवला. मग कधीतरीच घेणार ना, त्यात काय एवढं, असं म्हणत तिसरी राऊंड समाप्त. पण या राऊंड इथेच थांबले नाहीत बरं का. आता बघा चौथ्या राऊंड मध्ये काय झालं. आरतीला आवडतं म्हणून पुस्तकाचं शेल्फ करायचं काम समीरच्या घरी चालू होतं. वृषालीला शेल्फ जाम आवडलं, पण पुस्तकांचा छंद अजिबात नाही. मग त्यात मुलाची खेळणी ठेवायचं ठरलं. बरं, पुस्तके एकावर एक बसतात हो, इथे टेडी बेअर एकमेकांवर बसेनात. मग आता काय करावं. टेडी बेअर साठी कप्पा मोठा करता येईल अशा विचारात राऊंड 4 मधली रेस सुरू झाली. या सगळ्यामध्ये एक दिवस समीरने बेल वाजवली. वास्तुशांतीची पत्रिका द्यायला आला होता तो. बरोबर 7 दिवसांनी पूजा होती. आता वृषालीने महेशला गळ घातली. म्हणाली, आपणही त्याच दिवशी पूजा करूयात. महेश म्हणाला, अगं बास ग आता वृषाली. पण तिने ऐकलं नाही. मुहूर्त चांगला आहे, त्याच दिवशी वास्तुशांत करायची आणि त्याच दिवशीची तारीख फिक्स झाली. आता शेवटची एकच गोष्ट बाकी होती, सोफा. समीरकडे 2चा सोफा, इकडे वृषाली, महेश, आर्य 3 म्हणून 3चा सोफा. मित्र, वेगळं सांगायला नकोच. ऑनलाईन ऑर्डर केलेला 3चा सोफा घरातून आत शिरेना. झालं, घासून आणावा लागला. नवीन भिंतीचा रंग उडाला. रंगकाम करणं आलं. रंगकाम सुरू झालं. तो रंग शेल्फ, खुर्ची, कपाटावर उडाला. तो घासताना सनमायका निघाला. नवीन सनमायका बसवता बसवता त्याचा धक्का लागला आणि फ्रीजला थोडासा पोचा गेला. बघता बघता वास्तुशांत 2 दिवसांवरती आली. आरतीचं घर पाहून वृषाली अवाक झाली. साधं सरळ नीट नेटकं सुबक आणि तरीही ऐसपैस. वृषाली घरी आली. महेश समोर उभी राहिली. आरतीचं घर इतकं चांगलं आणि माझ्या घरात साधं फिरायला देखील जागा नाही या विचारानं ती उदास झाली. रात्री वृषाली बेचैन होती. सगळंच तर तिला हवं तसं केलं, मग तरीही मनासारखं का नाही झालं. महेशला हे कळलं. इंटरनेटवर मिळणारी माहिती घेऊन केलेले तिचे सगळे प्रयोग टोटल फसले होते. काय होतं ना, इंटरनेटवरती ज्ञान उपलब्ध असतो, पण त्यातलं आपल्यासाठी फायद्याचं कोणतं, उपयोगी कोणतं हेच सांगायला डॉक्टर्स, इंजिनियर्स, लॉयर्स, आर्किटेक्ट्स, इंटिरियर डिझायनर्स असतात ना, नाही का. वृषालीला त्याचा पश्चाताप झाला. आता अशा वेळी तू आधी का विचार केला नाहीस हे असं विचारता येत नाही, कारण घटना ऑलरेडी घडून गेलेली असते. बघ, मी तुला सांगत होतो, तू का असं वागलीस असं तर अजिबातच बोलता येत नाही. हो, असं बोललं की माणूस खचतो. वृषाली मुळातच खचलेली होती. खचलेल्या माणसाला आधाराची गरज असते, सल्ल्यांची नाही. महेशने शांतपणे विचार केला. समीरला घरी बोलवलं. समीर घरी आला. त्यानं एकदा घर नीट बघून घेतलं. सोफ्याची जागा बदलली. फ्रीजचा पोचा आलेला भाग आतल्या साईडला ढकलला. शोकेस किंचित तिरकी केली आणि टीपॉय आणि चेअर गॅलरीमध्ये ठेवली. आता तेच घर पुन्हा स्पेशस आणि नीट नेटकं वाटू लागलं. वृषाली खुश झाली. म्हणाली, समीरजी खूप छान वाटतंय हो. किती फी झाली हो? फी? समीर म्हणाला, फी तर घेईनच मी. एक काम करा बहिणी, तुम्ही आपली मस्त कॉफी करा, तीच माझी फी. अहो, तुमच्या आजच्या कॉफीचं कौतुक मी खूप ऐकलंय. काय महेशजी, बरोबर ना. वृषाली आनंदाने आत गेली. तिने छान कॉफी बनवली. चौघांनीही कॉफी घेतली. आता आरती आणि वृषाली दोघी बाहेर पडल्या सोसायटी मधल्या बायकांना वास्तुशांतीचं आमंत्रण द्यायला. दोघी सांगत होत्या, हळदी कुंकू आणि तीर्थप्रसादाला यायचं बरं का, 401 आणि 402 मध्ये. काय काय 401, 402 आपल्या उपक्रमातली ही दुसरी कथा.
आपल्या आजूबाजूला असे इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स खूप असतात किंवा असे किस्से पण भरपूर असतात. तुमच्या माहितीमध्ये असे इंटरेस्टिंग मजेशीर किस्से असतील तर ते आमच्यापर्यंत जरूर शेअर करा. आम्हाला वाचायला आवडतील. आपल्या उपक्रमातली पहिली कथा तथास्तू ही ज्यांनी कोणी पाहिली नाहीये त्यांच्यासाठी तथास्तूची युट्यूब लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पेस्ट केली आहे. तथास्तू पहा, लाईक करा, शेअर करा, त्याच्याबरोबर 401, 402 पण शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तिसरा जो एपिसोड असणार आहे तो पुढच्या रविवारी मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. पुढच्या रविवारी दसरा आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती जी कथा मी तुमच्यासमोर आणणार आहे त्या कथेचं नाव आहे कोपरा आणि ती लिहिली आहे प्रवीण जोशी या लेखकाने. चला तर मग भेटूयात पुढच्या रविवारी दसऱ्याच्या दिवशी सकाळी 10 वाजता. थँक्यू.